हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. आपण बघतो टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातलं ऑलरेडी थर्मल पॉवर प्लांट अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण डिस्कस केलंय. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉवर प्लांट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं, जी काही नॅचरल गॅस आहे, नॅचरल गॅस मधली एनर्जीचा युज करून इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला जनरेट करायची. मग नॅचरल गॅसचं कन्व्हर्जन जे काही त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी आहे, नॅचरल गॅसमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी कोणत्या स्टेजेस लागतात, आज आपण डिस्कस करणार आहे नॅचरल गॅस पॉवर प्लांट या पॉइंट मध्ये. आता बघूया ह्याच्यामध्ये पॉइंट्स काय. तर कन्स्ट्रक्शन डायग्राम मध्ये काय काय. सो बेसिकली ह्याच्यामध्ये एक कॉमन शाफ्ट माउंट केलेला आहे. त्या कॉमन शाफ्ट वरती आहे कॉम्प्रेसर, टर्बाइन अँड जनरेटर. सो या ठिकाणी तिन्ही जे काही पार्ट्स आहेत, कॉम्प्रेसर आहे, टर्बाइन आहे आणि जनरेटर आहे, हे तिन्ही एकाच शाफ्ट वरती माउंट केलेले असतात. सो बेसिकली कॉम्प्रेसर जो आहे त्याचं काम काय, जो काही एअर येणार आहे ते कॉम्प्रेस करून कंबशन चेंबरला पाठवणं. आता जो काही फ्युअल आपण देणार आहे त्या फ्युअल मध्ये आहे तो नॅचरल गॅस एलपीजी सीएनजी टाईप. त्याचं काय आपल्याला कंबशन करून त्याचं हाय टेम्परेचर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. सो इथे आपण काय करणार, टर्बाइनची मुवमेंट करायची आहे. जेवढं टर्बाइन रन होणार आहे तो जसं टर्बाइन रन झाला ऑटोमॅटिकली काय रन होणार, जनरेटर. आणि जनरेटर रन झालं की फायनल आउटपुट आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इथे काय करणार आहे आपण, एन्व्हायरमेंट मध्ये जे काही एअर प्रेझेंट आहे, ओके, नॅचरल एअर आहे, ते नॅचरल एअर सक करून आपण कुठे देणार आहे, कॉम्प्रेसरला. सो कॉम्प्रेसरची एरिया सुरुवातीला काय सगळ्यात जास्त आहे आणि ऍट द एंडला काय त्याची एरिया कमी केलेला आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे, जो काही एअर सक केला जाणार, सक्शन करून घेणार आहे, त्या एअरचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. आणि जसं एअरचं कॉम्प्रेशन होणार आहे त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. ओके, सो जास्त टेम्परेचर जसं वाढणार आहे तेवढं ते कंबशनसाठी इफेक्टिव्ह असणार आहे. सो इथं जो काही नॅचरल एअर आहे त्याचं काय केलं जाणार आहे, कॉम्प्रेशन केलं जाणार आहे इन द कॉम्प्रेसर. आता ही कॉम्प्रेस केलेली एअर कुठे देणार आहे आपण, कंबशन चेंबरला. त्या कंबशन चेंबर मध्ये या कॉम्प्रेस्ड एअर सोबतच जो काही फ्युअल आहे, नॅचरल गॅस सीएनजी असेल और एलपीजी असेल, जो काही नॅचरल गॅस आहे तो फ्युअल या कंबशन चेंबरला आपण देणार आहे. मग इथं काय होणार आहे, मिक्सचर तयार होणार एअर आणि फ्युअलचं. एअर ऑलरेडी काय आहे, हाय टेम्परेचरला आहे आणि इथं त्यासोबत आपण काय मिक्स केलेला, जो काही नॅचरल गॅस आहे त्याचं मिक्सचर आपण इथे क्रिएट केलेलं आहे. सो इथं काय होणार आहे, त्याचं कंबशन होणार आहे. आणि जसं कंबशन होणार आहे, जो काही नॅचरल गॅस आहे त्या नॅचरल गॅसचं कन्व्हर्जन हाय टेम्परेचर हाय प्रेशराइज्ड गॅसमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आता हा जो काही नॅचरल गॅस आहे हाय टेम्परेचर हाय प्रेशर ना, तो कुठे देणार आहे आपण, टर्बाइनला देणार आहे. आणि जेव्हा ही हाय टेम्परेचर प्रेशराइज्ड नॅचरल गॅस आपण टर्बाइनला देणार आहे, सो टर्बाइनची मुवमेंट स्टार्ट होणार आहे. आणि जसं टर्बाइन रोटेट व्हायला सुरुवात होणार, ऑटोमॅटिकली त्याच शाफ्टवरती काय माउंट केलेलं आहे, जनरेटर माउंट केलेलं आहे. त्यामुळे काय होणार आहे, इथे इलेक्ट्रिसिटी आपल्याला ऍट द एंड मिळणार आहे. आता जेव्हा टर्बाइन रन होणार त्याच्यामध्ये जो काही नॅचरल गॅस हाय टेम्परेचर हाय प्रेशराइज्ड आहे, टर्बाइनची मुवमेंट झाल्यानंतर जे काही एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते इमिशन गॅसेस एन्व्हायरमेंट मध्ये बाहेर सोडले जातात. सो बेसिकली सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. एकच कॉमन शाफ्ट आहे ज्याच्यावरती कॉम्प्रेसर, टर्बाइन आणि जनरेटर माउंट केलेला आहे. आणि टर्बाइन मुवमेंट करण्यासाठी जी काय हाय प्रेशराइज्ड गॅस लागणार आहे ते आपण ऑब्टेन करणार आहे कुठून, कंबशन चेंबर मधून. सो बाकीच्या थर्मल पॉवर प्लांट पेक्षा, मग ती स्टीम बेस्ड थर्मल पॉवर प्लांट असू दे किंवा ऍटॉमिक एनर्जी बेस्ड पॉवर प्लांट असू दे, या दोघांच्याही पेक्षा ह्याची जी काही इफिशियन्सी आहे सगळ्यात जास्त आहे. इफिशियन्सी म्हणजेच काय, जेवढं इनपुट देणार आहे त्याच्यामधून आपल्याला मॅक्सिमम आउटपुट काढता आलं पाहिजे. सो नॅचरल गॅस पॉवर प्लांट जो काय त्याची इफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही स्टेजेस आहेत ते स्टेजेस आपण डिस्कस केले. तर सुरुवातीला आहे तो कॉम्प्रेसर, जिथं काय होणार आहे, नॅचरल गॅस कॉम्प्रेस केले जाणार आहे. सो कॉम्प्रेस केलेला नॅचरल एअर आणि जो काही नॅचरल गॅस आहे ऍज अ फ्युअल म्हणून आपण कुठे देणार आहे, कंबशन चेंबरला देणार आहे. ओके, सो कंबशन चेंबर मध्ये काय होणार, त्याचं कंबशन होणार आणि हाय प्रेशराइज्ड नॅचरल गॅस तयार होणार. ते आपण कुठे देणार आहे, टर्बाइनला. ओके, दॅट इज द गॅस टर्बाइन. सो गॅस टर्बाइनची एनर्जी कुठे देणार आहे आपण, जनरेटरला. कारण जसं गॅस टर्बाइन मुवमेंट झाली, कोणाची मुवमेंट होणार, जनरेटरची. आणि ऍट द एंड आपल्याला काय मिळणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज अ ब्लॉक डायग्राम ऑफ नॅचरल गॅस पॉवर प्लांट. आता प्रत्येक स्टेजला काय होणार आहे, एनर्जीचं कन्व्हर्जन होणार आहे. सो ते एनर्जी कन्व्हर्जन्स कोणते आहे, फर्स्ट आहे ती केमिकल एनर्जी. ऍज अ फ्युअल म्हणून आपण जे नॅचरल गॅस म्हणून युज केले त्या नॅचरल गॅसमध्ये आहे केमिकल एनर्जी. आता या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे,
कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस. आता हे तर जे काय त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी प्रेझेंट आहे, त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, कायनेटिक एनर्जीमध्ये. आता हीच कायनेटिक एनर्जी जेव्हा आपण टर्बाईनला देणार आहे त्यावेळी काय होणार आहे, या गॅसमध्ये असलेली कायनेटिक एनर्जी कोणामध्ये कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन. ओके. आणि जसं टर्बाईन रन व्हायला सुरुवात झालं ऑटोमॅटिकली काय मिळणार आहे आपल्याला, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. So these are the energy changes at every stages in natural gas power plant. आता जे काही आपण पॉवर प्लांट डिस्कस केलेले आहेत त्या दोन्ही पॉवर प्लांट पेक्षा, थर्मल पॉवर प्लांट असू दे किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट असू दे, त्या दोन्ही पेक्षा ह्याची एफिशियन्सी सगळ्यात जास्त असते. आणि इथे कोणत्याही प्रकारचं सल्फर किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे कोणतेही इमिशन गॅसेस तयार होणार नाहीत. ऍज कम्पेअर टू दोन्ही पेक्षा ह्याचं एफिशियन्सी सगळ्यात जास्त आहे. आता जे काही तिन्ही पॉवर प्लांट आपण डिस्कस केले, थर्मल पॉवर प्लांट असू दे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असू दे किंवा नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट असू दे, या तिन्हीमध्ये काही ना काहीतरी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स होणारच आहे. थर्मल पॉवर प्लांट मध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे जे काही गॅसेस तयार होतात, दीज गॅसेस कॉजेस अ हार्मफुल इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. मग काही सूट पार्टिकल्स असू दे जे आपले रेस्पिरेटरी प्रॉब्लेम क्रिएट करणार आहेत, ग्लोबल वॉर्मिंग सारखा प्रॉब्लेम आहे, हे सगळे प्रॉब्लेम्स या तिन्ही पॉवर प्लांट मुळे क्रिएट होतात. मग जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्याच्यामधून जे काही रेडिएशन्स बाहेर पडणार आहेत ते रेडिएशन्स डायरेक्टली एन्व्हायरमेंटला, ह्युमनला एफेक्ट करणार आहेत. सो हे तिन्ही जे काही पॉवर प्लांट आहेत दीज आर नॉट इको फ्रेंडली, कारण त्यांचा जो काही रिझर्व आहे ऍज अ कोल म्हणून आपण जो बेसिकली फ्युल म्हणून युज करणार आहे थर्मल पॉवर प्लांट मध्ये, त्याचं जे काय रिझर्व्ह आहेत ते आजच्या जेवढ्या स्पीडनं आपण युज करतोय, सो नेक्स्ट 200 इयर्स पर्यंत टिकतील एवढाच रिझर्व्हायर आपल्याकडे शिल्लक आहे. म्हणजे या प्रत्येक पॉवर प्लांट मध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत जे इको फ्रेंडली नाही आहेत. मीन्स दीज ऑल 3 पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांट असू दे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असू दे, और नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट असू दे, ऑल 3 आर नॉट इको फ्रेंडली. सो हिअर इज द लास्ट पॉइंट ऑफ जो काही इको फ्रेंडली नाही आहे त्या पार्ट मधला नॅचरल गॅस पॉवर प्लांट. सो याचं कन्स्ट्रक्शनल डायग्राम, वर्किंग अँड एनर्जी चेंजेस ऍट एव्हरी स्टेजेस आपण डिस्कस केलेले. सो आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.